स्वतंत्र होऊन 80 वर्ष पूर्ण झालं आणि एक राष्ट्रीय सण म्हणून आपण 15 ऑगस्ट 2026 साजरा केला। त्याच्यानिमित्त मी बोलण्यासाठी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ। मित्रांनो, माझ्या समोर जे मुलं दिसतात हे अंगणवाडी आणि जिल्हा परिषदे शाळेची मुलं आहेत, मुलं बी आहेत आणि मुली आहेत। आणि माझ्या समोर जो रस्ता आहे हा रस्ता खांडेकर चौगुले वस्ती आणि साळुंके वस्ती आहे आणि ह्या रस्ता आहे तो चौगुले वस्ती आहे आणि चौगुले वस्तीवर जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि अंगणवाडी आहे। पण आज ह्या रस्त्याचा उपयोग काय होतो मित्रांनो, सांगायचं म्हणजे इतका धोक्याचा हा रस्ता बनलेला आहे की बघा हे विहीर आहे, हे विहीर आहे साधारणपणे आता एक 15 ते 20 फूट कोरडी दिसते आणि त्याच्या खाली पाणी दिसतंय। याला कुठेही पायऱ्या नाहीत आणि त्याच्या शेजारीच बघा ही एक विहीर आहे। हे बी विहीर 15 ते 20 फूट कोरडी आहे आणि 15-20 फूट पाणी आहे आणि ह्या विहिरीची पूर्ण बाजू अशी खचलेली आहे आणि बघा हे सुद्धा खचलेले आहे। खचली की प्रत्येक वेळेला असा आणून दगड लावायचा आणि ह्या विद्यार्थ्यांच्या जीवितीला प्रचंड मोठा धोका आहे। इथल्या पालकांनी, ग्राम असेल, तहसील असेल, पंचायत समिती असेल, इथल्या शिक्षकांना, सरपंचाला, प्रशासनाला संबंधित यांना वेळच्या वेळ निवेदन देण्याचं काम केलेलं आहे, पण ह्यांना एक रस्ता मिळत नाही। आता रस्ता का मिळाला पाहिजे, ह्या दोन्ही विहिरीला कठाडा का मिळाला पाहिजे, हे ह्या मुलांना पोहता येत नाही आणि हे मुलं अतिशय लहान आहेत, ह्यांना जोखमदारीची अजून कमतरता कमी असते। त्याच्यामुळं काय होतं की आई वडील आपल्या मुलांना सकाळी 8 वाजता शाळेत सोडतात, ते संध्याकाळ 11:30ला न्यायला येतात। प्रत्येक माणूस, प्रत्येकाचा पालक हे प्रत्येकाला न्यायला जोखमदारीने येतो, कारण का प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलानं ह्या विहिरीत पडू नये आणि जर समजा ह्या विहिरीत जर पडला तर दुर्दैव काय फार मोठी घटना होऊ शकते। म्हणून आज ह्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी असं ठरवलं की आम्हाला ह्या दोन्ही विहिरीला कठडा झाला पाहिजे आहे। आता शाळेचे अध्यक्ष आहेत कासलिंग खिलारे, कासलिंग तुम्हाला काय वाटतं हे कठडा बांधून द्यावं तसे आम्ही निवेदन दिलेलं आहे, तहसीलदार मॅडम BDOला दिलेलं आहे, येऊन पाणी करून गेले, ती काही तर दखल घेत नाहीत। आणि आज 15 ऑगस्ट असल्यामुळं प्रत्येकाच्या मुलाच्या हातात खाऊ आणि शाळेने झाडं त्यांना दिलेले आहेत आणि त्यांचे पालक पाठीमाग आहेत। कोण बोलणार आहे का? मुलांना शाळेत जाताना रोज लहान मुलांनाही अतिशय चुकीचं आहे। या रस्त्याच्या दोन्ही ठिकाणी विहीर म्हणजे माझ्या अंदाजे 5 फुटाचा रस्ता असेल इथं आणि दोन्ही साईडला विहीर आहे त्यामुळं ही लय म्हणजे असं भयंकर आहे या ठिकाणी ही घटना। जर समजा लहान मुलं आहेत, ह्या मुलांना काय कळत नाही अजून, एखाद्या मुलाला धक्का दिला, काय झालं, याला कोण जबाबदार राहणार आहे ती, ते असा विषय असल्यामुळं वारंवार सगळ्यांना ही त्या निवेदन दिलेले आहे तर याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। अशी आमची सर्वांची इच्छा आहे की लवकरात लवकर या दोन्ही विहिरींना कठडा बांधून हा रस्ता योग्य तयार करण्यात यावा। मित्रांनो, मागच्या 8 दिवसामध्ये ह्यातला एक मुलगा होता आणि तो मुलगा धावत आपल्या घरी जातो आणि त्याचे ह्याच वस्तीचे विद्यार्थी काय शाळेवर थांबलेले असतात आणि तो पळत जातात आणि पालक विचारतात आमची मुलं आली नाहीत का म्हणल्यानं तो सहज मुलगा असा म्हणाला की तुमची मुलं चारी विहिरीत पडली। मित्रांनो, पूर्ण वस्ती ह्या विहिरी बघायला मुरकण लागली आणि नंतर समजलं की हे मुलं शाळेत सुखरूप आहेत। मित्रांनो, असे पालक अतिशय भीतीत वातावरण निर्माण झालेलं होतं, म्हणून आमच्या मुलांच्या संरक्षणाकरता जिल्हा परिषद असेल, अन्य कुठल्या निधीतून, कुठल्या सामाजिक कार्यातून या विहिरीचा कठडा होऊन आमच्या मुलांचं भविष्याच्या दृष्टिकोनानं संरक्षण व्हावं असं मी प्रशासनाला विनंती करतो। आम्हाला रस्ता, आम्हाला रस्ता, आम्हाला रस्ता।